चला, गुड इव्हनिंग. चला, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ संध्याकाळ. आजच्या लाईव्ह शिकवणीमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला, सगळे जण आले का? समृद्धी सत्रे असं वगैरे. चला, प्रशांत कृष्ण आलाय का? प्रदीप कृष्ण आलाय का? चला, या ठिकाणी सगळ्यांना जॉईन करून घ्या. तर असं म्हटलं की सुरू करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पंकजा, रोहन सप्रे, पंकजा म्हणतो. बरं, चला रोहन. आपण नवीन युट्यूब चॅनलवरती तासिका चालू केलेली आहे. अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्या समोर सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकामध्ये कमेंट करता येतील. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नवीन तासिका नवीन ग्रुपवरती नवीन युट्यूब चॅनलवरती सुरू करत आहोत. तुमच्या समोर जर सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या तासिकेमध्ये कमेंट करता येतील. आपल्या एका चॅनलला अडचण आल्यामुळं आपण दुसऱ्या चॅनलवरून तासिका घेत आहोत. तरी सर्वांना सूचना, तुमच्या समोर जर सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर कृपया सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकाचं सहभागी होता येईल. पहा, अन्यथा तुम्हाला सहभागी होता येणार नाही. तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहता येईल. तुम्हाला जर कमेंट करायचे असतील, तुमचं उत्तर सेंड करायचं असेल, तुम्हाला लाईव्ह तासिकामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह तासिकेत सहभागी व्हाल, आपलं उत्तर म्हणणं मांडाल, त्याचबरोबर आपले विचार मांडाल, आपल्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडून जाणून घ्याल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत. हॅलो, बोल आरती. आरती, हा बोल. व्हॉट्सअपच्या ग्रुपला आहे, टेलिग्रामच्या ग्रुपला आहे. नेट चालू कर मोबाईल, जा तेव्हा येत असते. सगळे जॉईन झाले तर तुलाच लिंक नाही आली, कसं होईल बरं असं? नेट चालू आहे का सांग. दुसऱ्या कोणाला आले त्यांच्याकडून मेसेज तुला पाठवून घे, भागवत त्यांच्याकडून, तेव्हाच मेसेज म्हणून आमच्या नंबरला टाका. भागवतला तास करायचं नाही का? तास नाही करायचं त्यांना, त्यांचा फोटो काढून टाक मला. काय नको सांगू त्यांना, फोटो काढून टाकतात त्यांचा. ठेव. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जॉईन झालेले नाही बरेच जण 2 दिवस सुट्टी आल्यामुळं बऱ्याच जणांना वाटतंय तासिका बंद झाल्या का काय. आपल्या तासिका 28 फेब्रुवारी पर्यंत बंद होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी कंटिन्यू लाईव्ह तासिका राहणार आहेत. आपला 5वी नवोदयचे सर्व अभ्यासक्रम घेण्यासाठी सुमारे 1000 तासिका घ्यावा लागणार आहेत. त्यापैकी आपल्या आत्ताशी फक्त 440 तासिका झाल्या आहेत.
अजून 560 तासिका घेणं बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या 560 तासिकासाठी आपल्याला परीक्षेच्या 28 फेब्रुवारी पर्यंत अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळं कुणीही असं समजू नका की आता तासिका बंद आहे का काय. तर सर्वांनी तासिका जॉईन करा. बरेच जण 2 दिवस विसंगती आल्यामुळं बरेच जण डिस्टर्ब झाले. बरेच जणांना वाटलं आता सर तासिका बंद करतात का काय. परंतु विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला विनम्र अभिवादन आहे की मी कोणत्याही प्रकारे कितीही अडचणी आल्या, काही समस्या आल्या तरी माझ्या लाईव्ह तासिका मी बंद करणार नाही. मी तयार केलेला अभ्यासक्रम 1000 तासिकेचा अभ्यासक्रम तुमच्या समोर जोपर्यंत मी मांडत नाही, तुम्हाला जोपर्यंत त्याचा आस्वाद चाखता येत नाही, तोपर्यंत मी माझ्या लाईव्ह तासिका कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्या. पहा, अशा तासिका तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत. अगदी विनामूल्य आणि फ्री, विनामूल्य आणि फ्री तासिका. गरम चाय आहे, कॉफी आहे, सगळं आहे आज रोहन. चला, या ठिकाणी 13 जण जॉईन येतं, बाकीचे गायब येतं. त्यांना तासिकाची गरज नाही वाटतं, शिकण्याची गरज नाही. चला, तनुष्का 28 प्रश्न झाले. थँक्यू सो मच. चला, राहिलेले 12 करून घे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, गार होतोय का? गुड इव्हनिंग यशस्वी, समृद्धी. चला, सगळे जॉईन नाहीत. मला इतका राग येतो की आपल्या सगळ्यांसाठी मी घेत असलेल्या तासिका तुम्हाला फक्त पाहायचा सुद्धा एवढा कंटाळा आहे. पहा बरं, उमेर जॉईन नाहीये का? झाला, उमेर आलाय. सृष्टी, क्षितिजा, सृष्टी, क्षितिजा आहेत का? प्रदीप आलाय, कृष्ण सानप आलाय का? कृष्णा खाडे, कृष्णा आलाय, क्षितिजा आली. चला, ऐश्वर्या, सार्थक जॉईन नाही का? मग त्याला फोन कर बरं सार्थकला. कुठं मुंगाऱ्या मारीत फिरतो म्हणा. आमचा भागवत आणि प्रशांत ते अजून टवाळक्याच करते त्या गल्लीत. शाळेच्या पुढेच खेळत येतं. भागवतला आणि कृष्णाला, आमच्या खंड्याला मिठ्याला काय घेणं देणं नाही तासाचं. तासावर मिठ आहे का रे? चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. भागवत झालं का खेळून? भागलं का खेळून सगळं? मिठ्या सगळं खेळून भागलं का ग्राउंडवर आणून? आता आलाय तासाला, दिवस मावळाच टायमाला. बरं भागवत. चला, या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणस्की केंद्रवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेचे वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देऊ. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या ठिकाणी असा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 रुपयापर्यंत आहे. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री शिकवलं जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आजची लाईव्ह तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी आरक्षित केलेली आहे. बुद्धिमत्तेचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल या सर्व विषयांसाठी, सर्व परीक्षांसाठी आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय अगदी उपयुक्त आहे.
या ठिकाणी आजच्या बुद्धिमत्ता तासिकामध्ये आपण तुम्हाला शिकवणार आहोत तंतोतंत जुळणारी आकृती. चला या ठिकाणी प्रत्येक घटकावर 30+ तासिका होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याची PDF तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर 300+ तासिका या ठिकाणी 300+ सराव टेस्ट या ठिकाणी बुद्धिमत्ताचे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळणार आहेत टेलिग्राम चॅनलवरती. हे सर्व जे घटक आहेत सराव टेस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सराव टेस्ट तुम्हाला मिळणार कुठे आहेत टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. जे जॉईन नाहीत, ज्यांनी अद्याप जॉईन केलेलं नाही ग्रुप, ज्यांना मेसेज येत नाहीत, त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये पहा आपण शिकत असलेला घटक 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर 1ली ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त आहे. पहा तंतोतंत जुळणारी आकृती, सेम आकृती किंवा फरक नसलेली आकृती याप्रमाणे चाचणी क्रमांक 10 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा युट्यूब चॅनल नवीन आहे, तुमच्या समोर जर सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक PDF सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिली आकृती तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे पहिली आकृती तुमच्या समोर स्क्रीनवरती. तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीतील पहिली आकृती तुमच्या समोर स्क्रीनवरती. कोणत्या पुस्तकातले पुस्तक आहे उत्तर. अक्षरा सानप, सी सोहम मोलवे, ए कृष्णा प्रदीप, उत्तर यशस्वी, सी संतोष सप्रे. समृद्धी वडिलाचं नाव काढून टाक त्यातलं, तुझं नाव आणि आडनाव ठेव फक्त युट्यूब चॅनलला. समृद्धी सप्रे, क्षितिजा खाडे, सय्यद जाडकर, तनुष्का कटके, भागवत सानप, ऐश्वर्या कटके, श्रेया थोरवे, असवरी सानप, हुमेर अत्तार, हुमेर कंस कशाला घेतलाय रे कसला, महेश सानप, आकांक्षा होले, आदित्य सानप, अजित हराळे, ठीक आहे, गणेश कदम, ओंकार करडुळे. पाटील इमोजी जर टाकल्या तर परत आयुष्यात कधी टास्क करता येणार नाही, तुला ब्लॉक करून टाकीन. पाटील पुन्हा सांगतोय इमोजी वापरू नकोस. चला आदित्य सानप, सी उत्तर, कृष्णा खाडे, सी उत्तर. चला या ठिकाणी सर्वांचं उत्तर आले सी. आपण चेक करू कोणतं उत्तर बरोबर आहे. सुरुवात सगळ्यांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी आले. चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी अगदी बरोबर आहे. या ठिकाणी पर्याय आपल्याला याप्रमाणे काय करायचंय, तंतोतंत आकृती जुळणाऱ्या आकृतीमध्ये ABC लिहायचंय. हॅलो बोल ना सार्थक. अरे चालू तास आहे, तू हाय काय विचारतो, कुठे झोपला का काय तू? तुला फोन केला तर कुठे गेलता? चला या ठिकाणी श्रेयाचं सुद्धा उत्तर आलंय. श्रेया खूप अभिनंदन तुझं. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता विषय जेव्हा शिकत असतो, बुद्धिमत्ता विषय, गणित विषय, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण, आपण काय म्हणतो, हे माझ्या एकटेचं नाही, माझ्या वर्गाचं नाही, पुढच्या वर्गाचे, मला काय करायचंय त्याचं, मला नाही शिकायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 3 इडियट पिक्चर पाहिला असेल, चित्रपट पाहिला असेल, तर 3 इडियट चित्रपटामध्ये जो हिरो आहे तो हिरो इयत्ता 6वी मध्ये असताना 10वीची गणित फळ्यावरती सोडवत असतो. इयत्ता 6वी मध्ये शिकत असताना इयत्ता 10वीचे गणित फळ्यावरती तो सोडवत असतो. त्या ठिकाणी त्याचे शिक्षक पाहतात की अरे हा तर 6वीचा विद्यार्थी, परंतु गणित मात्र 10वीचे सोडवतोय. त्यामुळं काय होतं,
त्याला पकडून त्याच्या मालकाकडे घेऊन गेलं जातं, परंतु मालक या ठिकाणी त्याला म्हणतात. दुसरा प्रश्न सुरुवात कधी झाला होता आपला? दुसऱ्या प्रश्नाची सुरुवात कुणी केली होती आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशामुळे टाकताय? मला सांगा एकदा, दुसऱ्या प्रश्नाची सुरुवात कुठं झाली आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर का टाकताय आणि कुणाला कळालं की दुसऱ्या प्रश्नाची सुरुवात झाली? किती शान आहेत रे तुम्ही. म्हणजे वेडे मेंढर जे असते तर वेडे मेंढर जे एका मेंढराच्या मागे सगळे उड्या टाकते, तर श्रेय पूर्वे बघून लिहिण्यासाठी तास करतेस का? महेश सानप, आराध्या कुंभार, आसावरी सानप, समृद्धी सप्रे बघून लिहिण्यासाठी तास करतात का तुम्ही? म्हणजे कुठं तुम्हाला कुठं कळालं? हा बोल पुन्हा. अरे फोन लावून तास चालू आहे, ठेवू का? सांग तिला. म्हणजे इतके वेडे समाजामध्ये काही लोक असतात बा, जे आपल्याला दिसत नाही त्याचं ज्ञान त्यांना असतं बा काही लोकांना, की पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं तुम्ही असं करा ना, नवोदयमध्ये जो पेपरचे 80 प्रश्न येणार आहेत ना, त्याचे उत्तर तयार ठेवा बरं तुम्ही. आपल्याला पहिल्याचं काय द्यायचंय, दुसऱ्याचं काय द्यायचंय, तिसऱ्याचं काय द्यायचंय. प्रश्नपत्रिकेची गरजच काय आहे तुम्हाला? सगळेच उत्तर तुम्हाला माहिती, सगळेच उत्तर तुम्हाला माहिती. एबीसीडी मध्ये काहीतरी लिहायचंय, त्यामुळे काहीतरी लिहिलं की पेपर पूर्ण होतो. कशाचं ए लिहायचं, कोणाचं बी लिहायचं, कोणाचं सी लिहायचं, आताच ठरवून ठेवा. आपल्याला 80 प्रश्नाचे कुठं कुठं काय गोल करायचे, त्या प्रश्नपत्रिका वाचायची गरज काय आपल्याला? विनाकारण डोळ्याला त्रास कशाला करून घ्यायचा, मेंदूला त्रास कशाला करून घ्यायचा? आपल्याला सगळे उत्तर माहितीत ना, एबीसीडीच्या बाहेर नाही म्हणून, आहे का नाही? काय विद्यार्थ्यांना तास करतात आणि जो प्रश्नच दाखवला नाही, जो प्रश्नच माहित नाही, त्याचे उत्तर टाकायला सुरू करतात. हा, इतकं विचित्रपणा असतो का तासामध्ये? बघून लिहायची काय मर्यादा असते? लोकांनी काय टाकलंय, कोणता प्रश्न चाललाय, स्क्रीनवर काय चाललंय, काय घेणं देणं नाही. टाकलाय 2चं ए, 3चं सी, 4चं डी. अरे बघून लिहिणारे आयुष्यात फक्त जगू शकतात, यशस्वी नाही होऊ शकत. लक्षात ठेवा, लोकांचं बघून लिहिणारा आयुष्यात फक्त जगू शकतो, भीक मागून खाणारा फक्त जगू शकतो. श्रीमंत प्रसिद्ध नाव रूपाला कधीच येऊ शकत नाही. दुसऱ्याचं उष्ट खाणारे फक्त पोट भरू शकतात, समाधानी राहू शकत नाही. बघून टाकणारे उष्ट खाणाऱ्याच्याच पात्रतेचे असतात. दुसऱ्याचं बघून टाकणारे उष्ट खाणारे, जे पत्रवळीमध्ये ठेवलेलं उष्ट अन्न सरलं नाही म्हणून शिल्लक ठेवलं, ते उष्ट खाणाऱ्या लोकांमध्ये बघून लिहिणाऱ्याची गणना केली जाते. पहा, लक्षात राहू द्या, बघून लिहिणारे म्हणजे उष्ट खाणारे. तुम्हाला उष्ट खाणारा बनायचंय का आपल्याला स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्यायचंय? तुमचं तुम्ही ठरवा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सांगणे इतका शून्य नाही, मला वेळ लागणे एक दिवस. चला या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये तिरकी रेषा अपेक्षित होते आपल्याला, ए मध्ये नाहीत. बी मध्ये आपल्याला या ठिकाणी आडवी रेष अपेक्षित होती, त्यामुळे आडवी रेष आलेली नाही. बी मध्ये पर्याय चुकला. सी मधील त्रिकोण हा उलटा आल्यामुळे, सॉरी, डी मधील त्रिकोण उलटा आल्यामुळे डी पर्याय चुकला. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिल्लक राहिला सी पर्याय, आणि पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. मेंढरासारखं लोकांचं बघून घेण्याचं बंद करा. आपल्या स्वतःच्या बुद्धीला गज चढला असेल तर त्याला घासा थोडं आणि आपल्या स्वतःच्या मनाने उत्तर टाका. लोकांचं बघून लिहिणारा आयुष्यात कधीही यशस्वी होत नसतो, ही मी तुम्हाला वारंवार सूचना देतो. चला या ठिकाणी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. तनुष्का खटके बी उत्तर, भागवत सानप बी, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी उत्तर, श्रेय जाळकर बी उत्तर, श्रेया तोरवे ए उत्तर. चला श्रेयाने लिहिलंच बघून कोणाचं तरी. अजित हराळे ए उत्तर, लिहिलं कोणाच तरी बघून. चला क्षितिजा खाडे बी उत्तर, ऐश्वर्या खटके बी, ओंकार कर्डुळे बी, सोहम मोने बी, उमेर अख्तार बी उत्तर, आराध्या कुंभार बी, त्याचबरोबर अक्षरा सानप, अनुष्का, गणेश कदम बी उत्तर, सार्थक कटके बी उत्तर. चला सर्वांचंच बी उत्तर येतंय. आपल्या आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे योग्य वाटतंय ते बी असो, सी असो, ए असो, तेच उत्तर टाका. लोकांनी बी टाकलंय, मला त्यांचं टाकायचंय म्हणून टाकू नका. परीक्षेच्या वेळेस हे मित्र, हे शिक्षक, हे कुणी तुमच्या सोबत असणार नाहीत.
चला आराध्या कुंभार बी उत्तर, कार्तिक क्रांती पाटील बी उत्तर, अक्षरा अनुष्का होले बी उत्तर, प्रशांत सानप बी, समृद्धी सप्रे बी, आसावरी सानप बी. चला या ठिकाणी तुमचं बी उत्तर सर्वांचं तुमचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो बी या ठिकाणी काल आपली तासिका झाली होती, निम्म्यामध्ये बंद पडली होती, त्यामुळे आपण ती तासिका रिपीट घेत आहोत. या ठिकाणी माशाच्या अंगावरचे खवले 2 रेषामध्ये आले, त्यामुळे ए पर्याय गेला. माशाच्या अंगावर खवल्यांचा आकार एकामेकाकडे आलाय, तोंडाकडे तोंड आले, 30चा अंक झालाय, त्यामुळे ए पर्याय गेला. या ठिकाणी सी पर्याय मध्ये जर पाहिलं आपण, सॉरी डी पर्याय मध्ये पाहिलं तर शेवटचे 2 खवल्यांमध्ये गोंधळ झालाय. बा शेवटच्या 2 खवले माशाच्या अंगावर चित्र, डी पर्याय गेला. या ठिकाणी शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर, आणि या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. सर्वांचं बी उत्तर तुम्ही मनाने टाकलं असेल, कोणी कोणाचं पाहून टाकत नाही अशी अपेक्षा ठेवतो. श्रेया तुर्वे अभिनंदन, तुझं बी उत्तर. आपलं चुकलं तरी काही अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपलं उत्तर आपणच टाकायचं आणि बरोबर टाकायचं किंवा चुकीचं असो आपल्या उत्तरावर आपण ठाम राहायचं. लोकांचं काही असलं तरी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. चला बी उत्तर अगदी बरोबर, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला या ठिकाणी प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. कृष्णा खाडे बी उत्तर, श्रेया थोरवे बी उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, कृष्णा सानप, प्रदीप सानप, सोहम मुंडवे, कृष्णा खाडे, तनुष्का खटके, सार्थक खटके, प्रशांत सानप उत्तर देत आहेत. चला त्याचबरोबर आणखी या ठिकाणी श्रेयस जाडकर, ऐश्वर्या खटके, अक्षरा सानप, अजित हराळे, आराध्या कुंभार, अनुष्का आहे का, श्रेया थोरवे, उमेर अत्तार, गणेश कदम, भागवत सानप, प्रशांत सानप, आदित्य सानप, आदित्य 2 आदित्य आहेत, दोन्ही आदित्यचं उत्तर आलंय. आदित्य विठ्ठल सानप, आदित्य अशोक सानप, आदित्य अशोक सानप, तुझं मराठीमध्ये नाव टाक बरं पूर्ण. आदित्य अशोक सानप, तुझं मराठीमध्ये पूर्ण नाव टाक. काय होतंय, दुसरा आदित्य उत्तर देतोय, लक्षात येत नाही कोणी टाकलंय. आदित्य अशोक सानप, तुझं पूर्ण नाव टाक. रोहन सप्रे बी उत्तर, अक्षदा अनुष्का होले बी उत्तर, पूनम कर्डिले बी, समृद्धी सप्रे बी, समृद्धी तुझ्या फक्त तुझं नाव ठेव, ओंकार कर्बुळे बी उत्तर. चला संदीप कीर्ती पाटील बी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. पहा या ठिकाणी तुम्हाला शिकवलेली पद्धत पहा, आपल्याला चुकीच्या आकृत्या आधी ओळखायच्या. ए आकृतीमध्ये एक रेष कमी असल्यामुळे ए आकृती चुकीची, सी आकृतीमध्ये या बाजूची रेष कमी असल्यामुळे सी आकृती चुकीची, आणि डी आकृतीमध्ये गुणिले चिन्ह बाकी असल्यामुळे रेष कमी असल्यामुळे डी आकृती चुकीची. शिल्लक राहिली विद्यार्थी मित्रांनो बी आकृती, आणि तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी तंतोतंत जुळणारी मिळती जुळती आकृती, अगदी जुळणारी आकृती याला जर म्हटलं तर आपल्या या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर येत आहे. या ठिकाणी परीक्षेला गेल्यानंतर सुद्धा तंतोतंत आकृतीच्या वेळेस 3 आकृतीच्या वरती पेपरवरती गुणिलेचं चिन्ह वापरायचं. लाल निळा पेन, काळा पेन, तुमच्या हातात जो पेन असेल त्या पेनाने गुणिलेचं चिन्ह वापरायचं, आणि गुणिलेचं चिन्ह वापरल्यानंतर शिल्लक राहिलेल्या आकृतीचा पर्याय तंतोतंत जुळतोय का एकदा नजर टाकायची, आणि नंतरच त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच प्रश्नाच्या त्याच उत्तराला गोल करायचं. विद्यार्थी मित्रांनो क्रम लक्षात ठेवा. आधी तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीमध्ये काय करायचं, या ठिकाणी 3 आकृत्यावरती फुल्ल्या मारायच्या. शिल्लक राहिलेली आकृती आपली प्रश्न आकृती सोबत तंतोतंत जुळती का एकदा नजर टाकायची, सर्व खुणा पाहायच्या, आणि खुणा पाहिल्यानंतर प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक साधारण काय असू शकतो, आपल्याला प्रश्न असू शकतो 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर. आपल्याला प्रश्न असू शकतो 5, 6, 7, 8 नंबरचे प्रश्न आपल्याला तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचे असू शकतात. विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारच्या प्रश्नाचं तिथंच उत्तर लिहायचं आहे. चला या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर, खूप छान अभिनंदन तुमचं. या ठिकाणी ओंकार कोरडुळे, कीर्ती पाटील, क्रांती पाटील, आसावरी सानप बी उत्तर, खूप छान अभिनंदन.
चला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला श्रेयस जळकर डी उत्तर, तनुष्का डी उत्तर, तनुष्का खटके, सोहम मुनवे, प्रशांत सानप. प्रशांत सानप दोन्ही याच्यावरून करताय का तुम्ही? प्रशांत सानप जर चिवी तास करीत असेल तर चिवीचं नाव रिनेम कर मोबाईल मध्ये. प्रशांत चिवीचं नाव रिनेम कर, श्रावणी सानप टाकून दे. प्रशांत सानप तिचं एका युट्यूब चॅनलला तिचं नाव टाक, कुठून ती ताशी करते त्याला. यशस्वी बोवर, आराध्या कुंभार, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे, सार्थक खटके, उमेद अख्तर, भागवत सानप, ऐश्वर्या खटके, ओंकार कडोळे, आसवरी सानप, श्रेया थोरवे, आदित्य सानप, पूनम कटेले, अक्षदा होले, समृद्धी सप्रे, गणेश कदम, प्रदीप सानप, कृष्णा सानप, आदित्य सानप. चला आदित्य तुझं नाव रिनेम कर बरं. आदित्य सानप तुझं पूर्ण नाव टाक. किंवा आदित्य विठ्ठल सानप आणि आदित्य अशोक सानप सेम येते नाव. चला अजित हराळे, त्याचबरोबर तनुष्का. चला अक्षरा सानप डी उत्तर. चला या ठिकाणी रोहन सप्रे डी उत्तर. तनुष्का वाचली तुझी. ज्यांना लाईक करायचे ते करतील, ज्यांना नाही करायचं ते करणार नाहीत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये कोणताही प्रश्न अवघड किंवा सोपा नसतो. सर्वच आयुष्य सोपं असतं, जगणं अगदी सोपं असतं. फक्त त्या जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने आपल्याला पाहायचं असतं. त्याचप्रमाणे परीक्षेतील सर्व प्रश्न आपल्यासाठी सोपे असतात. पहा, जे विद्यार्थी पैकीचे पैकी मार्क घेतात त्यांना ते सोपे प्रश्न वाटतात आणि ज्यांना पैकीचे पैकी मार्क मिळत नाही त्यांना अवघड वाटतात. खरं पाहता सर्वांसाठी प्रश्नपत्रिका एकसारखी असते, सर्वांसाठी प्रश्न सेम असतात. परंतु ज्यांना अवघड वाटतं त्यांना तो प्रश्नाची उकल झालेली नसते, तो समजलेला नसतो. परंतु ज्यांना ते सोपं वाटतं त्यांना त्या प्रश्नाची उकल झालेली असते. आपल्याला जेव्हा ते प्रश्न समजायला लागतात तेव्हा ते आपल्याला खूप सोपे वाटतात आणि जेव्हा आपल्याला ते समजत नसतात ते आपल्यासाठी अवघड आणि जटिल प्रश्न असतात. या ठिकाणी पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचं अगदी बरोबर. विवान सानप, त्याचबरोबर आरती नारायण सानप. आरती तास करते का? बर, आरती सानप केलं तरी चालेल फक्त. चला ज्यांनी लाईक केलंय त्यांच्याबद्दल थँक्यू सो मच तुमचं. या ठिकाणी पहा, आपल्याला या प्रश्नाचं डी उत्तर तुमचं तंतोतंत येतंय. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये कुठं चूक झाली आपण लक्षात घेऊ. पहा, या ठिकाणी 2 बाण बरोबर आहेत परंतु अंतर लांब गेलंय, त्यामुळे ए आकृती चुकली. पहा, बी आकृतीमध्ये आपण बारकाईने पाहिजे तर मधील गोल हा आपल्याला काळ्या रंगाचा आलेला नाही, भरीव गोल नाही, अगदी रिकामा गोल, त्यामुळे बी आकृती चुकली. आणि शी आकृतीमध्ये मधील आकृतीला 2 रिंगण आलेत. पहा, गोलला 2 रिंगण आलेत, भरीव गोलला परत एक वरून रिंगण आले, त्यामुळे सी आकृती ही चुकली. या ठिकाणी शिल्लक राहिली आपल्याला डी आकृती आणि डी आकृती प्रश्न आकृतीशी अगदी तंतोतंत जुळते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन तुमचं. या ठिकाणी चला या ठिकाणी आराध्या, कालचा तास आपला निम्म्यात बंद पडला होता. इंटरनेटच्या अडचणीमुळे काल तास होऊ शकला नव्हता, त्यामुळे कालच्याच तासिकेतील प्रश्न आज आपण रिपीट करीत आहोत. चला या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. कृष्णा खाडे डी उत्तर, सोहम मुनवे डी उत्तर, यशस्वी बोवर, प्रशांत सानप, क्षितिजा खाडे, भागवत सानप डी उत्तर, श्रेयस जळकर, अनुष्का होले, पूनम कटेले, आरती सानप. आरती वडिलांचं नाव काढून टाक, खूप लांब लचक नाव झालं. आरती नारायण सानप, मला वाटलं श्रावणी तास करते. अक्षदा सानप, त्याचबरोबर ओंकार कडोळे, आराध्या कुंभार, तनुष्का खटके, आसावरी, त्याचबरोबर आदित्य सानप, आदित्य अशोक सानप. आदित्य मराठीमध्ये नाव टाकतो का तुझं? आदित्य तुझं मराठीत नाव टाकलं ना मला लक्षात येईल. इंग्लिशमध्ये नाव असलेला दुसरा आदित्य, त्याला नाव पण बदलता येणार नाही, म्हणजे मराठी इंग्रजी केलं तर लक्षात येईल का?
वनवे विवान सानप, अजित हरळे, उमेर अत्तार, ऐश्वर्या खटके, आदित्य सानप, आदित्य विठ्ठल सानप, गणेश कदम, सार्थक खटके, क्रांती पाटील, त्याचबरोबर आसावरे सानप, अश्विनी सानप. चला, अश्विनी पण तास करते, खूप छान, अभिनंदन अश्विनी. आपल्याला 8वीला NMMS मध्ये या अभ्यासाचा फायदा होणार आहे. चला, या ठिकाणी आता आपण 7वीला, पुढच्या वर्षी आपल्याला याचा खूप फायदा होणार आहे. अश्विनीला असेल, परत आरतीला असेल, या ठिकाणी सार्थक खटके, त्याचबरोबर महेश सानप, सानिका सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सर्वांचं डी उत्तर आलंय. चला, या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन. समृद्धी, त्याचबरोबर सानिका. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचं डी उत्तर अगदी बरोबर. ए पर्यायामध्ये 4 भागापैकी एक भाग गोल आकार रंगवलेला नाही, त्यामुळे ए पर्याय गेला. अश्विनी आसावरीची बहीण आहे. अश्विनी सानप आसावरीची मोठी बहीण आहे. अश्विनी मारुती सानप मिठ्याची आणि आसावरीची मोठी बहीण आहे. चला, या ठिकाणी बी आकृतीला वरील गोलामध्ये वक्राकार रेषा पाहिजे होत्या, परंतु वक्राकार रेषा न आल्यामुळे बी पर्याय गेला. सी पर्यायामध्ये दोन्ही बाजूला उभ्या रेषा आलेल्या आहेत. सी मध्ये पण वक्राकार रेषा आपल्याला अपेक्षित होत्या. चला, गणेश कदम, तुझं नाव गणेशच आहे का? गणेश कदम, तुझं नाव गणेशच आहे का? आई वडिलांचं नाव आहे ते. चला, या ठिकाणी पहा, आपला शिल्लक राहिला डी उत्तर, आणि 5व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान. या ठिकाणी डी उत्तर सर्वांचं बरोबर. चला, खूप छान, अभिनंदन तुमचं. 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती घ्या. 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. अगदी सोपे प्रश्न असतात पहा. बुद्धिमत्तेतील 40च्या 40 आकृती आपल्याला अगदी सोप्या असतात. चला, या ठिकाणी श्रेय जाडकर, गडबडीत फक्त प्रश्न क्रमांक टाकला. गडबड करू नका विद्यार्थी मित्रांनो, अगदी शांततेत उत्तर द्या. शांततेत संयमाने उत्तर द्या, शोधून द्या. प्रशांत सानप, शिवोत्तर, भागवत सानप, श्रेय जाडकर, क्षितिजा खाडे, रोहन सप्रे, सोहम मुनवे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, यशस्वी भवर, कृष्णा खाडे, तनुष्का खटके, पूनम कर्डिले, सार्थक खटके, उमेर अत्तार, आदित्य सानप, ओंकार करडोळे, सर्वांचं सी उत्तर येत आहे. त्याचबरोबर अक्षदा सानप, गणेश कदम, सी उत्तर. श्रेया तुर्वे, सी उत्तर. 5 श्रेया तिसरीतील विद्यार्थिनी आणि 5वीच्या नवोदयच्या तासिका करते. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवोदयची तयारी 3 वर्षे करावी लागते, त्यावेळेस आपला नवोदयला नंबर लागतो. आपल्याकडून अद्याप उशीर झालेला नाही. आणखी 150 दिवस आपल्याकडे परीक्षेला बाकी आहे. आपण पुढच्या 150 दिवसामध्ये नवोदयचा पूर्ण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सानिका सानप, सी उत्तर. अनुष्का होले, सी उत्तर. विवान सानप, सी उत्तर. कीर्ती पाटीलला सांगूनही जर समजत नसेल तर क्रांती पाटीलला परत तासिका करण्याची गरज नाही. तुला शेवटची वॉर्निंग, परत जर इमोजी आल्या तर तुला ब्लॉक करेल. पाटील नावाने कमेंट करणारी तुला परत कधीच आमच्या लाईव्ह तासिका करता येणार नाही. तुला शेवटची वॉर्निंग परत सांगतोय. जी कुणी असेल, विद्यार्थिनी असेल, विद्यार्थी असेल, आई वडिलांनी मोकार सोडून दिलेले असतात, जे दुसऱ्याला समाजामध्ये त्रास देतात, तुला शेवटची वॉर्निंग परत सांगणार नाही. तुला ब्लॉक केलं जाईल. आरती सानप, सी उत्तर. महेश सानप, सी उत्तर. अजित हराळे, सी उत्तर. ऐश्वर्या खटके, आसावरी सानप. पहा, आदित्य अशोक सानप, सी उत्तर. या ठिकाणी तन्वी श्याम वरा, तन्वी तुझं नाव टाकलं तरी जमन. तन्वी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. लाईव्ह तासिका करत चल तन्वी, खूप मागं पडलीस. श्रुती तायडे, सी उत्तर. या ठिकाणी रोहन सप्रे, सी उत्तर. चला, 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान. या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुमचं सी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी आपण पाहूया, ए उत्तरामध्ये आपल्याला या ठिकाणी गोल अपेक्षित होते.
आणि यामध्ये आपल्याला किती गोल आहेत? 4. या ठिकाणी 4 गोल आहेत, परंतु त्यांची जागा बदललेली आहे, त्यामुळे ए पर्याय गेला आपला, ए पर्याय गेला. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बी पर्यायामध्ये आपल्याला गोल बाहेरील बाजूला 4 पाहिजेत आणि 3 पाहिजेत, आतील बाजूला 1, परंतु या ठिकाणी 5 गोल आले, त्यामुळे बी पर्याय गेला. डी पर्यायामध्ये आतील बाजूला गोल आलेला नाही, एकही गोल आतील बाजूला आलेला नाही, सगळे गोल बाहेरील बाजूला. या ठिकाणी आपला गोल 1 आतील बाजूला अपेक्षित, या ठिकाणी बाहेरील बाजूला गोल नको होता, त्यामुळे डी पर्याय गेला. शिल्लक राहिला आपला विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर, आणि 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी तंतोतंत आकृती. चला, या ठिकाणी 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर सी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन, खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा, अश्विनी सानप पुढच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला लागली. 7व्याचं चुकून टाईप केला का? 6वा सी अश्विनी. चल अश्विनी, एकदा असावरीने उत्तर टाकल्यानंतर दुसऱ्या वेळेस दोघींनी एकत्रित उत्तर टाका. प्रदीप सानप, कृष्णा सानप अगदी पहिल्या तासिकापासून प्रदीप सानप आणि कृष्णा सानप अगदी तासिका करतात, एकत्रित तासिका करतात. हॅलो, तास करतोय देव. बोल. टॅब नाही, खंड्याचा नंबर माझ्याकडे ठेव. चला, या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर. क्रांती पाटील नावाने इमोजी जर परत आल्या तर परत सांगितलं जाणार नाही. 3 वेळा झालंय. एखाद्या विद्यार्थ्याला सांगण्याची काही मर्यादा असते पहा. वारंवार जर ती चूक होत असेल तर तुम्हाला माफी नाही. तुम्ही तुमच्या लाईव्ह तासिका दुसऱ्या चॅनलला कोणाच्याही शिक्षकाकडून शिका, आमच्याकडून तुम्हाला शिकण्याची गरज नाही असं वाटतं. विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल दिला, मुलाच्या हातात मोबाईल दिला म्हणजे फक्त गेम खेळणं, युट्यूबचे व्हिडिओ पाहणं, फेसबुकचे व्हिडिओ पाहणं, इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहणं आणि करमणूक करणं यासाठी नसतो. आपल्याला त्यातून शिकण्यासाठी खूप काही असतं, शिकण्यासारखं खूप काही असतं इंटरनेटवरती, परंतु आपण त्याचा गैरवापर करतो आणि आपल्याला रोज येणारा 1.5 GB 2 GB नेटचा आपण गैरवापर करून आपला वेळ आणि अनमूल्य वेळ आणि भरपूर गोष्टी आपण वाया घालतो पहा या ठिकाणी. चला, 6व्या प्रश्नाचं उत्तर. पाटील, तुम्हाला आता शेवटची वॉर्निंग, परत जर इमोजी आल्या तर तुम्हाला न विचारता तुम्हाला ब्लॉक केलं जाईल आणि तुमच्या कुठं करायच्या तिकडे तासिका करा. आमच्या शाळेच्या तासिका करण्याची तुम्हाला गरज नाही असं वाटतंय. चालू तासिकामध्ये कोणी इमोजी टाकू नका. तास संपल्यानंतर तुम्ही तुमच्या मनमर्जीने वागू शकता. चालू तासिकामध्ये तास सुरू झाल्यानंतर आणि संपेपर्यंत कोणीही इमोजी वापरायच्या नाहीत. हा साधा नियम आपल्या तासिकेमध्ये पाळायचा. चला, 6व्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं खूप छान अभिनंदन. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. श्रेय तळकर सी उत्तर, त्याचबरोबर श्री भवर, अनुष्का होले, क्षितिजा खाडे, कृष्णा खाडे, श्रुती तायडे, आदित्य सानप, सोहम वनवे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, प्रशांत सानप, आरती सानप, ओंकार कडोळे, भागवत सानप, कासावरी सानप, महेश अश्विनी सानप, अक्षरा सानप, त्याचबरोबर सानिका सानप, समृद्धी सप्रे, अनुष्का होले, डबल टाकते पाहतो, महेश सानप, विवान सानप, त्याचबरोबर गणेश कदम, ऐश्वर्या कटके, होमेर अत्तार, अजित होले डबल उत्तर आले. हराळे, अजित हराळे, तुम्ही बरोबर उत्तर डबल टाकलेस का नाही? तो पहा, आपलं चुकलं असेल तर दुसरं टाका, चुकलं नसेल तर डबल टाकण्याची गरज नाही. रोहन सप्रे सी उत्तर, पूनम कडले सी उत्तर, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर, खूप छान अभिनंदन तुमचं.
पहा या प्रकारचे आपल्याला 4 प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती प्रश्न येणार आहेत? 4 प्रश्न. एका प्रश्नाला 1.25 मार्क असणार आहे, म्हणजे एकूण 5 गुणासाठी आपल्याला 4 आकृत्या येणार आहेत आणि त्याचे 5 गुण असणार आहेत आणि ते 5 गुण आपण अगदी पैकीचे पैकी मिळवणार. चला या ठिकाणी पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज आणि तुम्हाला या प्रश्नाचे पैकीचे पैकी गुण घेणार तुम्ही. 4 प्रश्नाचे 5 गुण तुम्ही घेणार. तुमच्या उत्तरावरून मला समजतंय या ठिकाणी कोणाचंही उत्तर चुकत नाही. जर एक दोघांचे उत्तर चुकत असते तर कदाचित मला वाटलं असतं माझं शिकवणं कुठेतरी कमी पडतंय, त्यामुळे तुमचे उत्तर चुकतात, परंतु तुमचे उत्तर अगदी बरोबर. पहा ए मध्ये आपल्याला 5 गोल अपेक्षित नाही, 4 गोल भरीव रंगाचे अपेक्षित, त्यामध्ये 5 आलेत, त्यामुळे उत्तर चुकलं. या ठिकाणी फक्त 2च आलेत, त्यामुळे बी उत्तरही चुकलं. आणि डी पर्यायामध्ये वरील बाजूला 4 आलेत परंतु सगळे वरील बाजूला गेलेत, त्यामुळं डी उत्तरही चुकलं. या ठिकाणी शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो सी पर्याय आणि 7व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं सी उत्तर, खूप छान, अभिनंदन. चला या ठिकाणी 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला दुसऱ्या तासिकेचा टाइम झालाय, 7:40 होऊन गेल्यात. आपली पहिली तासिका संपून आपल्याला दुसरी तासिका चालू करायची. चला लवकर लवकर उत्तर द्या, या ठिकाणी लवकर लवकर उत्तर द्या. चला 8व्या प्रश्नाचं उत्तर श्रेयस जाडकर ए उत्तर, त्याचबरोबर प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर. सोहम मुनवे टाईप करण्यामध्ये चुकलाय पा, परत टाईप कर सोहम. समृद्धी सप्रे, क्षितिजा खाडे, भागवत सानप, प्रशांत सानप, आरती सानप, अनुष्का हुले, आदित्य सानप, यशस्वी भुवर, श्रुती तायडे, सोहम मुनवे हे उत्तर, अभिनंदन सोहम. सानिका सानप, असावरी सानप, त्याचबरोबर सार्थक खटके, ओंकार करडोळे, अक्षरा सानप, कृष्णा खाडे हे उत्तर, सर्वांचं खूप छान. त्याचबरोबर गणेश कदम, पूनम कर्डिले उत्तर टाकत जा, इंटरनेटमुळे कदाचित उशिरा लवकर येत असतं. ऐश्वर्या खटके हे उत्तर. उत्तर टाकायचं काम आपलं आहे, पाठवायचं नाही पाठवायचं ते इंटरनेटचं काम आहे, ते त्याचं काम करतंय, आपण आपलं काम करायचं. पूनम कर्डिले आपलं काम चालू ठेवायचं. इंटरनेटवर स्लो झालं काय फास्ट झालं तर आपल्याला कदाचित मेसेज उशिरा जातो. महेश सानप ए, पूनम कर्डिले ए, विवान सानप ए उत्तर, आदित्य अशोक सानप ए उत्तर, पाटील सी उत्तर देत आहे 7व्या प्रश्नाचा. आपला 8वा प्रश्न चाललाय. तनुष्का विराज, तनुष्का नाव टाकण्यात चुकलंय, तनुष्का खटके नको टाकू, तनुष्का प्लस विराज खटके असं टाक, प्लस चिन्ह घे, दोघं एकत्रित तास करत असाल तर, नसला करत त्याचं नाव टाकू नको. त्याला तन्वी लाईव्ह तासिका करत नाही, तन्वीचं 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर येत आहे. तन्वी लाईव्ह तासिका कर, तास कट कर, परत जॉईन कर, जेणेकरून तुला लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होता येईल. चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 8व्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर. रोहन सप्रे हे उत्तर, खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा आपल्याला या ठिकाणी आपल्याला फक्त जॅक मधील झेड अपेक्षित होता, बी मध्ये झेड पेक्षा जास्त रेषा, सी मधील झेडची 1 रेषा बाकी, सी मधील 1 रेषा बाकी आणि डी मधील झेडची रेषा उलट्या दिशेने आली, त्यामुळे डी पर्याय गेला. या ठिकाणी शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो ए पर्याय आणि 8व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर, सर्वांचं ए उत्तर, खूप छान, अभिनंदन, कोणाचंही चुकलेलं नाही. चला या ठिकाणी 9वा प्रश्न पहा. खूप त्रिकोण खूप चौकोन भरीव रंगीत आहेत, काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी सर्व आकृती बघायला थोडा वेळ लागू शकतो, 9व्या प्रश्न बघायला थोडा वेळ लागू शकतो, गडबड होऊ शकते. आपल्याला प्रत्येक आकृतीचा तंतोतंत आकृती जुळणारी शोधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक एक चूक शोधायची आणि चूक शोधल्यानंतर एक एक उत्तर कट करायचं विद्यार्थी मित्रांनो आणि एक एक पर्याय कट केल्यानंतर आपला शिल्लक पर्याय परत योग्य सापडेल. प्रदीप सानप, कृष्णा सानप एकदा तंतोतंत आकृती व्यवस्थित बघा, लोकांचं बघून टाकू नका. आपलं उत्तर उशिरा आलं तरी चालेल, परंतु आपलं आपण शोधून टाका विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपण शोधून टाका, दुसऱ्याचं बघून टाकू नका. अशा प्रकारच्या आकृती आपल्या परीक्षेमध्ये मार्क घेऊन जाऊ शकतात. खूप तंतोतंत जुळवण्यासाठी आपलं प्रत्येक चौकोन त्रिकोण पाहावं लागेल. श्रेयस जाडकर, सोहम मुनवे, आदित्य सानप, श्रुती तायडे, प्रदीप सानप, आदित्य अशोक सानप, सानिका सानप, ऐश्वर्या
यशस्वी भवर, सानिका, अश्विनी सानप, विवान सानप, प्रशांत सानप, आरती सानप, समृद्धी सप्रे, सार्थक कटके, तनुष्का, विराज, ओंकार करडोळे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, अक्षरा सानप, अनुष्का होले, गणेश कदम, पूनम कर्डेले, रोहन सप्रे, ऐश्वर्या कटके, विवान सानप. विवान डबल उत्तर टाकले का रे? विवान, का बरं बेटा डबल डबल उत्तर टाकतो? विवान सानप, एका प्रश्नाचे एकाच वेळेस उत्तर टाक मला. बरं, परत परत टाकू नको डबल. चला, कृष्णा खाडे बी उत्तर. पाटील 8वा प्रश्न टाकतील. 9वा प्रश्न चालला आपला. महेश सानप बी उत्तर. चला, या ठिकाणी सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलंय. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर एक एक आकृती पाहायची. पहा, पर्याय ए मधील आपल्याला हा कोपरा जरी पाहिला आपण सुरुवातीचा तरी चुकलाय, त्यामुळं ए पर्याय गेला. या ठिकाणी आपण बी पर्याय पाहिला, तंतोतंत जुळतोय. सी पर्याय आपला चुकतोय का या ठिकाणी पाहायचंय. पहा, आपला 2 नंबरचा गोल जरी पाहिला, या ठिकाणी भरीव गोल अपेक्षित होता परंतु तो गेला. या ठिकाणी सी पर्याय गेला. आणि डी पर्याय मध्ये पण तीच चूक झाली. पहा, या ठिकाणी आपला भरीव गोल अपेक्षित होता परंतु आलेला नाही. माझ्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणतेही चौकोन, आयत कोणतेही पाहू शकता. कोणताही पर्याय पाहिला या ठिकाणी पहा, हा कोपरा जरी पाहिला, या ठिकाणी कोपरा जरी पाहिला तरी ए आणि डी पर्यायाचा चुकलेला पहा. या ठिकाणी परत आपल्याला जर पाहिलं, प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहत गेलो तर आपला सी पर्यायाचा हा कोपरा सुद्धा चुकलेला आहे. आपल्याला तंतोतंत आकृती जुळवताना 3 आकृतीवरती फुल्ल्या मारायच्या. 3 आकृतीवरती फुल्ल्या मारायच्या. चुकलेल्या आकृत्या आधी शोधायच्या. चुकलेल्या आकृत्या आपण शोधली, तिला आपण बाजूला केलं, साईडला केलं की आपली तंतोतंत आकृती जुळणारी आकृती अगदी शिल्लक राहते. या ठिकाणी पहा, 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. सर्वांचं उत्तर बी. अगदी तंतोतंत जुळणारी आकृती, मिळती जुळती आकृती, सेम सेम आकृती. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. सर्वांचं अभिनंदन, खूप छान. चला, या ठिकाणी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला त्या झेंड्याची दिशा, त्याचबरोबर गोलांचे रंगवलेले भाग, त्याचबरोबर खालील जे चौकोनाची बाजू या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे आणि नंतरच आपल्याला तंतोतंत आकृती शोधता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रशांत सानप, श्रुती तायडे, सोहम मनवे, आराध्या कुंभार, प्रदीप सानप, कृष्णा सानप, तनुष्का खटके या ठिकाणी उत्तर येत आहे तुमचं. खूप छान, अभिनंदन. आदित्य अशोक सानप, कृष्णा खाडे, उमेर अत्तार, अनुष्का होले, आदित्य सानप, विवान सानप, सार्थक खटके. विवान एक वेळेस उत्तर टाकलं ना, आता परत टाकायचं नाही. तर सार्थक खटके, समृद्धी सप्रे, पूजा नन्नवरे. चला पूजा, तुझं नाव आणि प्रश्न क्रमांक टाकत चल फक्त. खूप छान, अभिनंदन. श्रेय जडकर, यशस्वी भवर, क्रांती पाटील 9व्या प्रश्नाचं उत्तर देते. 10वा प्रश्न चाललाय. चला, महेश सानप, सानिका सानप, सानिका उत्तर चुकलंय तुझं. सानिका सानप तुझं उत्तर चुकलंय. या ठिकाणी व्यवस्थित बघ एकदा. ओंकार करडोळे, अक्षता सानप, अक्षता सानप, गणेश कदम, कृष्णा खाडे, सानिका बी उत्तर. सानिका, टिंब एवढे कशामुळे घेतलेस? सानिका, कशामुळे एवढे टिंब घेतलेस? मजा वाटते का टिंब टाईप करायला? हा, पूनम कर्डिले, असावरी सानप, असावरी 10व्या प्रश्नाचं उत्तर टाक. फक्त प्रश्न क्रमांक आलाय, चुकून सेंड झाला असेल, परत टाक. ऐश्वर्या कटके, रोहन सप्रे, समृद्धी सप्रे, आदित्य सानप, तनुष्का कटके. 10 पैकी 10 म्हणते. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, 10व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी तंतोतंत. या ठिकाणी या 10व्या प्रश्नाचं डी उत्तर, ए उत्तर. चला, डी उत्तर कोणी दिलंय पहा. पूनमकर दिलेलं डी उत्तर चुकलंय. या ठिकाणी डी उत्तर नाही. पूनमबाई, त्या गोल रेषा व्यवस्थित बघून घे. पहा, या ठिकाणी पहा, बी पर्यायातील आपल्याला चूक जर पाहिजे असेल तर बी पर्यायातील हा गोल आपल्याला चुकीचा आलेला आहे. बी उत्तर चुकीचं. सी उत्तर मधील झेंड्याची दिशा चुकलेली आहे आणि डी पर्यायामध्ये आपल्याला या भरीव गोलची बाजू वर आणि खाली या ठिकाणी चुकलेली आहे. त्यामुळे डी उत्तर गेलं. या ठिकाणी शिल्लक राहिलं ए उत्तर आणि 10व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर तंतोतंत आकृती आहे. 10व्या प्रश्नाचं ए उत्तर. तुमच्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. सर्वांचेच अगदी बरोबर उत्तर आले. 10 पैकी 10.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असे 4 प्रश्न येणार आहेत आणि 4 प्रश्नाचे 5 गुण आपल्याला पैकीचे पैकी घ्यायचे आहेत. पहा, 4 प्रश्न गुणिले 1.25 मार्क बरोबर 5 गुण आपल्याला अशा प्रकारे आकृतीचे घ्यायचे. 4 आकृत्या आपल्याला परीक्षेमध्ये येणार. त्या ठिकाणी तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या 4 आकृत्या येणार. चला, सर्वांचंच अभिनंदन, खूप छान. या ठिकाणी युट्यूब चॅनलला नवीन आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला लाईव्ह तासिकाच्या लिंक तुम्हाला वेळोवेळी मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक, पीडीएफ, सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. चला, या ठिकाणी थँक्यू सो मच. चला, लागलीच पुढच्या तासिकेला 7:40 तासिकेला आपण सुरुवात करीत आहोत. चला, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. सी यू नेक्स्ट.